शिक्षिका व्हायचं एक स्वप्न होतं, परंतु नाही जमलं. मी राहिली साधी गृहिणी. पण तुम्हा सर्वांचा खूप मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, म्हणून एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही इंजिनियर घडवले. तर इंग्लिशमध्ये खूप आवडत होती, मॅथमध्ये पुढे सरकत होती, पण पाठीमागून खडू बसायची भीती वाटत होती. मराठीमधून बोलता बोलता सासूबाईशी आयराणीमधून प्युअर शिकली. कुठे जाऊ कुठे येऊ आजच का असो, पण पुढं घरदाराचेच दिसू या वाक्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीत छोटं मोठं काम करते. आणि आज खूप एक वाटत होतं की आज आपण घर संसार सासर आणि बाहेर एवढंच बघत होतो, परंतु बोलता बोलता आज आमच्या पिंपळनेरच्या साखरीच्या सर्व मित्रांनी एकत्र आणलं आणि हा सुंदरसा सोहळा घडवून आणला. आणि त्याच्यातच मनाची खंत होती की मी शिक्षिका होणार नाही, मी एक साधी गृहिणीच राहिली. परंतु बोलता सगळ्यांच्या माध्यमातून असेल पण बोलता बोलता रोज फक्त बोलायला मिळाले. पण आज खाली बसल्यानंतर त्या सर्वांकडे बघितला ना तर मनामध्ये इतका आनंद होतो की अरे आपण मागे नाही. आणि हा हेच तुमचं सर्वांचं उदाहरण आम्ही आमच्या मुलांना खूप अभिमानाने सांगतो. त्यात आम्ही आमच्या सरांकडनं काय शिकतो. अजूनही आम्हाला खरंच कॅम्प्युटर त्यावेळेस खरंच लिहित नव्हतं. शाळेमध्ये एकत्र यायचो, एकमेकाच्या बेंचवर भांडणी पण करायचो आणि एकमेकाच्या डब्यातला खाऊ सुद्धा आवडीने खात होतो. आजही आठवतं संस्कृतमध्ये शब्द आलं होतं, जयती जय मा सरस्वती जयती वीणा वादनी. हे सरस्वतीचं गीत गाऊन मी पहिला नंबर आमच्या समाजात मिळवून दाखवला. तर माझ्या बाळा नातवंडांना झोका देताना आजही मेघा तुझं गाणं आठवतं, शिवभा परी जगात दिलदार शूर व्हावे टिळकां परी सदैव ध्येयास यावे. तर आज गीत करतो पण आज सर्वांना खूप आनंद झाला आणि असं सदैव सर्वांच्या भेटी व्हाव्यात. एवढंच मी जास्त वेळ घेत नाही, एवढं दोन शब्द बोलून मी माझं